यानंतर हिंगोलीमध्ये जाऊयात। हिंगोलीत कयाधू नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। कयाधू नदीनं आता रौद्ररूप धारण केलेलं आहे। नदीचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरलंय। मोठा परिणाम शेती पिकांवर झालेला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 16 तासांपासून जोरदार पाऊस बरसतोय। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्यामुळे बळीराजा हतबल झालाय। सातारा शहरामधील पावसाचा जोर ओसरलेला असला तरी माण खटाव भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं मात्र भीषण चित्र निर्माण केलंय। मानगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यानं रस्ते गाठलेत आणि आता तेच पाणी थेट बाजारपेठेमध्ये घुसल्याचं भीषण दृश्य समोर आलंय। माण खटाव म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो कायमचा दुष्काळी पट्टा, कायम कोरडं ठाण मांडून बसलेलं मानगंगेचं पात्र। पण आज हेच पात्र महापुरानं तुडुंब भरलेलं पाहायला मिळतंय। एकेकाळी पाण्याविना भटकणारी जनता आज मात्र पुराच्या विळख्यामध्ये अडकली। पाण्याच्या कमतरतेतून बाहेर पडणाऱ्या या जनतेला आता ओल्या दुष्काळाची छाया गाठतीये।